नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. शिवरस्ता बंद, तहसीलदारांवर संताप. उपोषणाचा तिसरा दिवस, प्रकृती खालावली. शिवरस्ता बंद प्रकरण चिघळले. सावखेडे गंगा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात उपोषणाचा तिसरा दिवस. आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली. तहसीलदारांवर गंभीर आरोप. नांदुरडोक सावखेड गंगा परिसरातील रणसिंग तलावाकडे जाणारा अत्यंत महत्वाचा शिवरस्ता काही शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे हाल होत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप उफाळून आला आहे. शेतात जाण्यासाठी तसेच शेतमाल, बियाणे यांची वाहतूक करण्यासाठी हा रस्ता अत्यावश्यक असताना तो बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या संदर्भात अनेक वेळा तहसील कार्यालयात वैजापूर येथे निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त शेतकरी नेते अण्णा अशोक वेशीकर यांनी कुटुंबीय व इतर शेतकऱ्यांसह दिनांक 15 जून 2026 पासून सावखेड गंगा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून आंदोलकांची प्रवृत्ती खालावत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आंदोलकांनी तहसीलदारावर गंभीर आरोप करत वाळू माफियांकडे जाण्यास वेळ आहे, मात्र उपोषणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून शिवरस्ता मोकळा करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशारा अण्णा अशोक वेशीकर यांनी दिला आहे. स्थानिक पातळीवर परिस्थिती तणावपूर्ण बनली असून लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केएनएच न्यूज 24 साठी गणेश राशीनकर. या ठिकाणी नांदूर डोक सावखेड गंगा शिवरस्ता मोकळ्या करण्यासाठी 3 दिवसापासून उपोषण चालू आहे. आमदार साहेबांनी भेट दिली, पंकज भाऊ ठुमरे यांनी भेट दिली, मंडल अधिकारी येऊन गेले, पोलीस प्रशासन येऊन गेलं. तहसीलदार साहेब हे फोनवरूनच सांगताय 3 दिवसापासून का तुम्ही दावा दाखल करा, पण 2017 पासून दावा दाखल करण्याचा चालू आहे. त्याच्यावर पुढं सुनावणी काय हे होईनच. 2017 पासून चालू आहे. आणि तहसीलदार साहेब इथं गोदावरी नदीच्या ह्या प्रभागामध्ये 24 तास अवेलेबल आहे. पोलीस प्रशासन, तहसीलदार साहेब 24 तास इथं अवेलेबल आहे. आपल्याकडे CCTV आहे. तहसीलदार साहेब किती दिवसात त्यांचे चक्र होत्या. प्रशासनाच्या गाड्या सोडून द्या, प्रायव्हेट गाड्यांनी ह्या लोकांचे इकडं काय काम असतं आणि 24 तास इथं नदीच्या पात्रात आसपास तहसीलदार साहेब असतात. पण शेतकरी 3 दिवसापासून उपोषण करतोय. याची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे. आणि तहसीलदार साहेबांना फोन लावले असता तहसीलदार साहेब सांगतात आम्हाला इलेक्शन ड्युटी आहे. तुम्हाला इलेक्शन ड्युटी जर महिनाभर असेल तोपर्यंत शेतकरी इकडं शेतकऱ्याने काय करायचं, ह्या माणसाचा जीव गेला तर काय करायचं. तुम्हाला इकडं रात्रंदिवस वाळूच्या गाड्या पाहण्यासाठी, इतर कामासाठी रात्रंदिवस इकडं वेळ आहे, पण शेतकऱ्यासाठी तुम्हाला 1-2 तास सुद्धा वेळ काढू शकत नाही का. आणि एक दिवस तहसीलदार साहेब तर पहाटे 5 वाजता शेतकऱ्याकडे आले आणि बाकीचे शेतकरी घरी आपल्या दुधाचे ते कामं उरकण्यासाठी गेलेले असताना या माणसाला येऊन तहसीलदार साहेब म्हणतात तू महिनाभर बसला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही नेमकं जनतेचे मालक आहे, तुम्ही आमच्यावर प्रशासन लादता काय, सेवक आहे का मालक आहे तुम्ही. आणि जर त्यांची अशीच इच्छा असेल का आम्ही रात्रंदिवस इथं यावा तर आम्ही आमच्या गायी, जे शेतीचे जे काम आहे, गायी जनावरं ते गुरांना घेऊन इथं बसतो. मग तहसीलदार साहेबांना 24 तास आम्ही इथं अवेलेबल राहू. मी राहुल पंडित, मौजे नांदुरडोक येथील शेतकरी. आज रोजी अण्णासाहेब अशोकराव हे आमरण उपोषणाला बसलेले आहे. उपोषणाचं कारण असं की जो नांदूर शिवरस्ता आहे, सावखेड गंगा आणि नांदूर, हा काही शेतकऱ्यांनी बंद केलेला आहे. तरी मागील 2 वर्षापूर्वी हा रस्ता चालू असताना त्यांनी पुन्हा एकदा त्याची नांगरणी केलेली आहे आणि सावखेड गंगा आणि नांदूर या शिवारातील शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध केलेला नाही. त्याच्यासाठी आज रोजी अण्णाभाऊ हे उपोषणाला बसलेले आहे. तरी सरकारने याच्यामध्ये कोणतीही दखल घेतलेली नाही. आज 3 दिवस झालेले आहे. कोणती वैद्यकीय अधिकारी
तहसीलदार साहेब हे कोणी अद्यापही आलेले नाही. त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा ते आतापर्यंत तिथं हजर झालेले नाही. जर ह्या व्यक्तीच्या शरीराला जर काही विजा जर झाली तर नांदूर, ढोक नांदूर आणि सावखेडगंगा येथील सर्व शेतकरी मोठं तीव्र आंदोलन करतील आणि याला सर्वस्वी जबाबदार वैजापूरचे तहसीलदार साहेब हे असणार आहे. कारण आज 2 दिवस झाले, सकाळीच पहाटे तहसीलदार साहेब येतात, संध्याकाळी तहसीलदार साहेब येतात. कशासाठी येतात? फक्त वाळूच्या गाड्या धरण्यासाठी, पैसे घेण्यासाठी, आणि इथून जवळून जातात तरी या व्यक्तीची विचारपूस केली जात नाही. जर या व्यक्तीला काही जर झालं तर याला सर्वस्वी जबाबदार तहसीलदार साहेब वैजापूर येथील असतील.